नमस्कार मित्रांनो, काय बेसना सगळे मजेत ना. आता आज आहे महाशिवरात्र, तर आम्ही चाललो आज बाळ कापरेल देवाचा दर्शन घ्यायला. तर मित्रांनो सगळ्यात आधी आम्ही इष्टीत बसलो, कारण की इष्ट्या जव्हारवरून असं आहे काय अर्धे तासावर का 15 मिनिटावर बाळ कापरेच्या स्पेशल इष्ट्या. तर ह्या बघा तिकीट काढून घेतला मी डायरेक्ट बाळ कापरेचा. तर माझ्या जोडीला आमची घरची पण मंडळी होती, तर मग डायरेक्ट आम्ही पोहोचलो बाळ कापरेल. सकाळीच पोहोचलो ना 10-11 वाजता. मग जरा गर्दी पण कमी होती इकडं. तर दुकानाचं काकड्यांची दुकानं काय काय पाहाल ते सगळी दुकानं होती. पोसे तर मला पाहतच जात का सांग होत सांग व्हिडिओ बनवतो. तसे मग जरा मी पण सेल्फीचा जरा घेतला व्हिडिओ, म्हणजे मलाही व्हिडिओ दिसलो पाहिजे का नको. आणि हे पास मंडळी भेटत हाय बाय करत होतं आणि लोकांही पाहत होती. इकडे तर कोबी फुलवर सगळा होता, बारीक पोसेला खेळणी रडायची जशी कामा. इकडे तर चपली बिपली तर काय सांगायचं, चपली महाग, चिचा तर पाहून तर तोंडाला पाण्याला बोरा पण होती. आणि मस्तपैकी भज्या उंबर भज्या पण इकडं टोपा बिपा सगळी हो. पण एक तर मामा इकडे ओळखायला लागला, बारीक पोरगीनं प्या प्या करून वाजवायला लागला. वांगी बटाटा पालेभाज्या तर सुकाळच्या होत्या. आता म्हणत जाऊ आपले मस्त दर्शन घ्यायला तावतं दोन आपले एक आजोबा भेटला आणि इकडं आपले काका जसा होता तोही भेटला. जरा गोठी बाठी केल्या, मस्त हात मिळवला आणि त्यालाही सांग आम्हाला व्हिडिओत घे. आणि मग आम्ही काय रांगेत राहिलो. रांग तर फार मोठी होती देवाची दर्शनाची. आणि मग काय रांगेत राहिलो. आणि मग आम्ही हे मामाकडून नारळ फुला अगरबत्ती ह्या घेतला 70 रुपयेचा. मामी संग होती तिकडं, मामी संग आम्ही आमची सांग पोषा व्हिडिओ बनवत. आणि तसे मग आम्ही हे इकडं मंदिराच्या आसपास आलो. आणि काय सांगू मित्रांनो, इकडं पोलीस प्रशासनाची एकदम व्यवस्था भारी होती. म्हणजे इमर्जन्सी काली आली आपत्कालीन म्हणजे जी वैद्यकीय सुविधा ती पण होती. आणि मग पाहला पुढे तर काय हो आमचे राजे मामा आईचा भाऊ सो भेटला टोपीवाला. तर मामा पण तिकडून जे रांगीत होता, आम्ही इकडून म्हणजे अशी जाण ते एक देवळा तट फिरून आणि हे दुसरे देवळा तेच असा. तर मग लांबचे लांब रांग होती. मग काय इकडे दुसरी भेटत ती हाय बाय करत होती. मग त्यांनाही व्हिडिओमध्ये घ्या, ओळखीवाले भेटत ना. तर मग फार बेस वाटला. आता एक मंदिर समोरच आला, म्हणजे रांगेत उभा राहून राहून इकडं नवनाथ पण माझा मित्र भेटला, उमराची ढोलीचा हिरो. उमरा ढोलीत घुबड बस. आणि तर मग ही पहा होडी मोठी रांग, म्हणजे दोन मंदिर आहेत ना. ते एक मंदिर आलं आधी दर्शन घेतलं एक मंदिराचा काय, मग दुसरे. आणि मग इथं आलो आणि मग इथं मस्तपैकी व्यवस्था केली ती केळी आणि इथं ते लाडू कशाचं ते राहतं ते राजगिरीचं लाडू. तर इकडं फार भारी व्यवस्था मित्रांनी पण केली होती. एक खूप भारी समाजसेवा मित्रांना भेटून फार भारी वाटला. इकडं मनोज कांबडी सर पण होतं, त्यांनी पण हाय केला मस्त. आणि मी पण शेवटला देवाचा दर्शन घेन आणि मग निघलो. तावत आपली जवारची स्नेहा भेटली आणि मग तिचा पण मी व्हिडिओ मन घेतला. मला व्हिडिओत घेतेस ना तर तुझा पण घेतो. आणि मग काय मित्रांनो, बाजार तसा भरेल होता, दुकानाची दुकानं सुकाळाची दुकानं होती. मित्र पण इकडं पण ओळखत होतं, हाय हॅलो करत होतं. आणि मग भूक लागली तशी आवडती सगळी भज्या भारी ती घेतली, उंबर भज्या लाल भज्या. आता म्हण खाव आणि पोट भरून खाव आणि मग काय चालूच पडू असा. तसे मग तावतं जीव नाही मानना, भज्या पण खाली तर तुम्हाला पण दाखवली पाहिजेत. ही जाम भारी लागत ना, तुमच्या तर तोंडाला पाणी आला हवाच. पण आता काय करसाल, जास मग कधीतरी खायजास मग. आणि मग हे मित्र भेटलं, त्यांना पण जरा व्हिडिओत घेतला. इकडं आम्ही मंचुरियन खाला, तर मंचुरियनवाले दादानी पण मस्तपैकी आम्हाला एक प्लेट दिला. काकडीवाले दादा होते आपले आपले हे सगळं आदिवासी बांधव. आणि मग काय मित्रांनो, मस्तपैकी आईले गजरा घेतला प्लास्टिकचा 10 रुपयेवाला, आई पण मस्त. आणि इकडं मग गाडीत बसलो आणि ड्रायव्हर दादा आपला होता, तर मग फार भारी. आणि हो गोरठणचा हिरो आणि असा भेटून फार भारी झाला. तर तुम्हाला सांगतो हे ड्रायव्हर दादा इकडून जाताना पण तेच भेटलं आणि तिकडून जाताना तेच भेटलं.